धम्मपद सहस्र वग्गो योच वस सतं जीवे अपसं अमतं पदं एकाहं जीवितं सेयो पसतो अमतं पदं। जो अमृत पदाची दखल न घेता 100 वर्षे जरी जगला तरी त्यापेक्षा अमृत पदाची दखल घेणाऱ्याचे एक दिवस जगणे श्रेयस्कर होय। अर्थकथा किसा गौतमी नावाच्या एका मातेचं एकमेव मूल मेले। मरणाची एकही घटना तिने पाहिलेली नसल्याने त्या मुलाचे मृत शरीर, ते मूल आजारी आहे अशा कल्पनेने कडेवर घेऊन ती काहीतरी इलाजाच्या शोधात बाहेर पडली। एका सज्जन माणसाने तिला बुद्धांकडे जाण्यास सांगितले। बुद्धांनी तिला ज्या घरात कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून थोड्या मोहरी आणण्यास सांगितले। तिला मोहरी मिळाल्या, पण एकही घर असे आढळले नाही की जिथे कुणीही मेलेलं नव्हतं। यावरून तिला सत्य उमगले। जेव्हा ती परत आली तेव्हा बुद्धांनी तिला धम्माचा उपदेश दिला। तेव्हा ती भिक्षुणी झाली। एक दिवस तिनं दिव्याचं फडफडणं पाहिलं आणि ती जीवनाच्या अशाश्वततेवर विचार करू लागली। बुद्धांनी आपली प्रतिमा तिच्या पुढे प्रक्षेपित केली आणि जीवनाची फडफडणाऱ्या दिव्याबरोबर तुलना करणारी ही गाथा उच्चारली।